आमची टोळी कुठे बी जाऊ द्या, पण कला केल्याशिवाय सुट्टी देत नाही. आता लोकांनी यांचा डान्स बघायचा का टोळीचा डान्स बघायचा ही लोकांना बी कळत नव्हतं. त्यात बाब्याला म्हटलं, तू जर यांच्या टीम मध्ये गेला ना, त्यांना डायरेक्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून देशील. तर कसं आहे पब्लिक, तुमचा लाडका अभि. तसं वेट एन्जॉयचं तिकीट आम्ही आधीच काढलं होतं, पण त्या हातातला बॅच असतो ना, तो इथून घ्यावा लागतो. तसं तर बंटी शेटने सगळं नियोजन लावलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही. इथून आमची मजा करायची वेळ सुरू झाली, पण मला माहित होतं त्याच्यातले निम्मे शेवटपर्यंत काही टिकणार नाही. बंटी शेटचा हसू पाहून तर मी डायरेक्ट लाजूनच गेलो. एवढे चिकने हसत होते ना, नादच नाही करायचा. तुम्ही बाब्याचा हा डायलॉग ऐकला असेल, नसन ऐकलं तर परत ऐका. तुमसे नजरे हटी तो पता चला दुनिया मेरी कितनी. एवढा कच्ची डायलॉग ऐकून मला हसाव का रडाव हेच कळत नव्हतं. मा हसू चेहरा पार लाल झालता. त्यात खजिनदार बाब्याच्या कानात सांगत होता, इथं आपल्याला जेवण बी फ्री आहे. त्याला काय माहिती जेवणाचं आपण तिकीटच नाही काढलं. पार्क मध्ये जर आपले गाववाले आपल्याला भेटले ना, एवढं भारी वाटताना नादच नाही करायचा. शेट डायरेक्ट स्टाफ मेंबर होते. इकडे परत पाशाबाई पोरांना ज्ञान पाजत होता. काय माहिती काय करतोय हा. फायनली मी तास 2 तास टाइमपास करून पहिल्या राईडला सुरुवात केली. इकडे मुकादम गॉगल बिगल घालून रेडी होता, पण त्याला काय माहिती राईड करायची वेळेस गॉगल काढून घ्यावा लागतो. या पोरांनी नेमकी डोक्यावर काय चालवलंय हे कळत नव्हतं, पण मला बी वाटलं आपण बी घेऊन जावा, नागन आपला गारका व्हायचा. राईड करताना फोन वापरता येत नव्हता, नाही तो व्हायचं 12 आण्याचा मसाला आणि 4 आण्याची कोंबडी. बाबा भाई कसा दिसतोय पाहा आपला. ही राईड जरा सोपी वाटली, म्हटलं व्हिडिओ काढावा. ही नेमकी हसताय का हे घाबरताय हे बी कळत नव्हतं, पण मला एवढं घाबरल्याने झालं ना, परत म्हटलं या राईड मध्ये कधी बसणारच नाही. एवढी आडी तिथे बिंगायची ना, पण 3 जण होती त्याच्यामुळे काही विषय नाही. गेले तर 3 जातील, नाही तर सगळेच वाचतील. शिवायला म्हटलं चष्मा काढून ठेव, नाही तर जेवढ्याचं तिकीट नाही ना त्याच्या दुप्पट तुला चलन बसायचं. चला मग काय पब्लिक, आजचा एपिसोड इथंच संपला. पुढच्या भागात भेटू.